कोल्हापूर लोकसभेसाठी चुरशीनं मतदान मंगळवारी पार पडलं। या जागेसाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती रिंगणात होते। कोल्हापूर मतदारसंघात गावोगावी जाऊन मंडलिक यांचा प्रचार करणं, मंत्र्यांसोबत दौऱ्याला हजेरी लावणं यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महिनाभर राबत होते। मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं नियोजन यामध्ये मुश्रीफ महिनाभर पायाला भिंगरी लावून काम करत होते। आता मात्र मतदान झाल्यावर ते परदेशी सहलीला निघालेत, परंतु ते सहलीला जात असताना त्यांच्या रजेची मात्र कोल्हापुरात चर्चा रंगली। जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून मुश्रीफ यांची ओळख आहे। त्यांनी महिनाभर मंडलिक यांच्या प्रचारासाठी चांगलीच मेहनत घेतली असून मंगळवारी मतदानही पार पडलं। लोकसभा निवडणुकीमुळे अजून महिनाभर आचारसंहिता संपेपर्यंत विविध वैयक्तिक कामांना मर्यादा आहेत, त्यामुळेच मुश्रीफ 14 दिवसांच्या इटली स्पेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत। याकरिता त्यांनी कोणत्याही बड्या नेत्याकडे नाही तर जनतेकडे 14 दिवसांची रजा मागितली आहे। रजेकरिता त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फलक लावलाय। मुश्रीफ यांच्या 14 दिवसांच्या रजेची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे। त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फलकावर बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चानं इटली आणि स्पेन परदेश दौरा 10 ते 28 मे पर्यंत आयोजित केला आहे। या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरू असून त्या काळात अत्यावश्यक असेल तर फोन केला तर चालू शकेल, असंही त्यांनी यामध्ये लिहिलंय। आरोग्य सेवेबाबत निवासस्थानी माझे लोक भेटतील आणि मुंबईची सेवाही सुरू राहील, असंही नमूद केलंय। 14 दिवस मी रजेवर जात असून त्यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानलेले आहेत। परदेश दौऱ्यावर मुश्रीफ निघाले खरे, परंतु कोल्हापुरातील जनता आरोग्य सेवा मिळावी म्हणून त्यांच्याकडे येणार हे जाणून त्यांनी त्यांची योग्य ती सोय होईल अशी व्यवस्थाही या काळात तयार ठेवली आहे। त्यांच्या सहलीपेक्षा त्यांनी रजेसाठी जनतेकडे परवानगी मागितली आहे, ह्याचीच आता जिल्ह्यात चर्चा रंगली असून जिल्ह्याचे पालक असावे तर असे असं म्हणत त्यांचं कौतुकही केलं जाते। लोकमत.com साठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी।